लहान मुलं जेव्हा शाळेला जाऊ लागतात तेव्हा त्यांना टिफिनला काय द्यायचं खूप प्रश्न पडतो. आणि जास्तीत जास्त पावसाळ्यामध्ये, कारण इतक्या भाज्या अवेलेबल नसतात जे की मुलं खातात त्या. आणि छोट्या मुलांना पालेभाज्याही जास्त दिलं तर तेही त्यांना सहन होत नाही. तर ही छान अशी रेसिपी आहे, डब्याला टिफिनसाठी आपण बनवून देऊ शकतो आणि झटकीपट होते. जास्त आपल्याला ह्याला तामझाम करायची गरज नाही. इकडं बटाट्या आहेत, मी 2 ते 3 बटाटे घेतलेले आहेत. म्हणजे जितकी आपल्याला क्वांटिटी पाहिजे तितका आपण वापरू शकतो. इथं स्वच्छ बटाटे धुवून त्याच्यावरची साल पण आपल्याला काढून घ्यायची आहे. बटाट्यावरचे साल काढून घ्यायचं, त्यानंतर थोडंसं गोल गोल कापही करून घ्यायचे आहेत. आणि हे आपण म्हणजे वेगवेगळ्या भाज्या वापरूनही अशा पद्धतीनं ही भाजी बनवू शकतो. जसं की कच्ची केळी असते, त्याचबरोबर दुधी भोपळा आणि वांग, त्याचेही काचऱ्या खूप छान होतात. पण हे बटाट्याचे एकदम भारी लागतात, मुलांना खूप आवडतं. इथं गोल गोल काप करून घेतलेला आहे. जर तुम्ही विचार करत असाल की बटाटे बनवतो त्याच मशीननं काप करून घ्यावे, तर तसं करू नका, कारण ते खूप पातळ पातळ होतात आणि तव्याला चिटकतात. त्यामुळं चाकूनेच छान गोल गोल काप करून घ्या. मस्त असे थोडेसे जाडसर, छान असं भाजायलाही ते सोपं जातं आणि मस्त भाजतं. इथं 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ असं घेतलेलं आहे. स्टार्च पण स्वच्छ धुवून गेलेला आहे. इथं चाळणीमध्ये काढून घेते, थोडंसं पाणी निसरावं म्हणून. जास्तही आपल्याला याला कोरडं करून घ्यायचं नाही, कारण थोडासा ओलावा ह्या बटाट्याच्या कापामध्ये असला पाहिजे, मगच बटाटे जे छान मसाला लागतं, कोटिंग मस्त होते. इथं आपल्याला मसाला बनवण्यासाठी इथं बारीक रवा घेतलेला आहे. जाड रवा घेतला तर त्याची म्हणजे जे मसाला आहे तो व्यवस्थित लागणार नाही, म्हणून बारीकच रवा वापरा शक्यतो. चला तर मग काय काय मसाले ॲड करायचे आहेत ते आपल्या आवडीप्रमाणे करायचं. पण बेसिक मसाले मी सांगते. इथं लाल तिखट आणि हळद, परत चवीपुरतं मीठ, धने जिरे पूड असेल तर आवर्जून टाका. त्याचबरोबर गरम मसाला पण इथं मी टाकलेला आहे. आणि मुलांसाठी छान पौष्टिक पण असतं म्हणून तीळ पण इथं मी टाकणार आहे. आणि त्यानंतर थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट, जर मुलं कोथिंबीर वगैरे खात असतील तर तेही टाका. माझ्या मुलाला कोथिंबीर आवडत नाही अशा पदार्थामध्ये, म्हणून मी टाकलेली नाही. आणि इथं छान हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं. मसाला छान रव्याला असा लागला पाहिजे. आणि पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मस्त मिक्स करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला लगेच हे बटाटे जे आपण काप करून ठेवलेले आहेत त्याला लावून घ्यायचं आहे. चला तर मग गॅसवर मी तवा पण ठेवलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल टाकून आपण छान असं गरम करून घ्यायचं. म्हणजे थोडंसं नॉनस्टिकचं असं त्याला हे भेटतं. आणि कडकडीत छान गरम झाल्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आणि मगच हे जे काप आहेत ते आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत. जास्त हाय फ्लेमवर ह्या ज्या काचऱ्या आहेत ते भाजायच्या नाहीत, जेणेकरून म्हणजे जो रवा आहे तो लवकर तव्याला चिटकून काळसर होतो. म्हणून भाजताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. इकडे एक एक करून मी सर्व म्हणजे 4-5 एका तव्यावरती 5 ते 6 ह्या काचऱ्या बसतात. म्हणजे आकारावर आहे, लांब छोटे मोठे बारीक अशा 4 ते 5 टाकून भाजून घेत तव्यावरती ठेवते आणि छान भाजून घेते. इथं आता सर्व हे मी ठेवलेले आहे. छान रव्याची कोटिंग करून त्यानंतर थोडंसं तेल आपल्याला त्याच्यावरती टाकायचं आहे आणि मस्त त्याला भाजायचं आहे. एका साईडने असंच भाजायचं. थोडंसं वाफवण्यासाठी याच्यावरती आपल्याला झाकण पण ठेवावं लागेल. इथं मी आता थोडेसे भाजलेले आहेत म्हणून पलटून घेते. जास्त पण एका साईडनी जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण की रवा जो आहे तो लवकर काळा पडतो. म्हणून पटापट आपल्याला आलटून पालटून नेहमी भाजायचं आहे छान असं. आता हे एका साईडने भाजलेलं आहे, तर याच्यावरती आपण एक झाकण ठेवून देऊ, कारण वाफेनं हे अजून छान मऊ शिजेल आतलं बटाटा आणि वरून क्रिस्पी होईल. पाहू शकता आता मस्त इथं भाजलेलं आहे. परत एकदा वरच्या साईडने आपण याला भाजून घेऊ. मंद आचेवर भाजत असल्यामुळे वेळ लागतो, कारण हाय फ्लेम केल्यानंतर हे जे काचऱ्या आहेत त्या खूप काळपट होतात. म्हणून मंद आचेवर गॅसची फ्लेम लो करूनच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि इथं पाहू शकता आता मस्त छान असे काचऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तव्यावरच्या काचऱ्या भाजत आहेत तोपर्यंत मी बाकीच्या पण तयार करून घेत आहे मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी. आणि इकडं छान असं कोटिंग करून घेते. आणि हो, या काचऱ्या जर वाटत असतील ते वरून रवा रवाच दिसत आहे तर थोडंसं पाणी शिंपडा आणि मस्त असे मऊ असे इकडे तयार होतात.
भाजूनही छान खमंग भाजलेल्या आहेत, कुरकुरीत, वरून कुरकुरीत आणि आतून नरम अशा इथं बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतील. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला नंतर कमेंट्स करून सांगा. चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.